बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईकरांसाठी। पश्चिम रेल्वेवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आता लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे कार्यालयात लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने निघालेल्या चाकरमान्यांना फटका बसलाय। तांत्रिक कारणामुळे फास्ट मार्गाला फटका बसला असून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या विलंबाने सुरू आहेत। सकाळी 6 वाजेपासून पश्चिम रेल्वेची सेवा ही विस्कळीत झालेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आठवड्याच्या सुरुवातीलाच अगदी सकाळीच पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाला असल्याचं कळतंय। साधारणतः कधी ही वाहतूक पूर्ववत होईल? नक्कीच सकाळी जे लोक आपल्या ऑफिसला निघाले होते किंवा शाळेत किंवा कॉलेजला निघाले होते ते सर्व आजही विरार पासून बोरीवलीमध्ये अडकलेले आहेत, कारण की लोकल ट्रेन भरपूर असे आहेत की चर्चगेट आणि दादर दिशेने जाणारे ते रद्द करण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर फक्त अनाउन्समेंट इतकं केलं जात आहे की टेक्निकली इश्यू आहे म्हणून त्यामुळे लोकल ट्रेन पुढे जाऊ शकत नाही। आता ह्याच्यामध्ये किती वेळ लागेल आणि ह्याच्यानंतर कधी सुरू होईल लोकल अजून कुठलं अनाउन्समेंट केलेलं नाहीये। जे अधिकारी आहेत त्यांना संपर्क मी साधलेला आहे, सध्या सकाळ असल्यानं त्यांनी काही उत्तर दिलेलं नाहीये। सध्या विरार पासून बोरीवलीमध्ये भरपूर असे यात्री आहेत जे स्टेशनवरती वाट बघतात आहे की लोकल येईल आणि आपण शाळेत किंवा ऑफिसला पोहोचू, पण सध्या असा काही सुरू नाही आहे। एकदा अजून वेळ निघून गेल्यानंतर बघूया की आपण अधिकारी का उत्तर देतात आहे, कारण की या गोष्टीला घेऊन आपण वारंवार बघतो। आज सोमवारचा दिवस आहे आणि लोकांना ऑफिसला जायचं आहे, शाळेत जायचं आहे, आपल्या कामाला जायचं आहे, त्यानंतरही अजून लोकल सुरू नाही। भरपूर असे लोकल आहेत जे कॅन्सल झाले सकाळी 6 वाजल्यापासून। प्रशांत, खरं तर साधारणतः डहाणूपासून विरारपासून अनेक कर्मचारी हे मुंबईच्या दिशेने येत असतात। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सकाळची वेळ आहे। साधारण कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे? कारण अनेक प्रवासी, अनेक प्रेक्षक आपली ही बातमी पाहतायत। नक्कीच जे आपले प्रवासी नंतर निघतात 7 नंतर त्यांच्यासाठी ही खबरदारी आहे की तुम्ही सावकाश निघा, कारण की लोकल ट्रेन एकदम लेट आहे आणि इथे अनाउन्समेंट काहीच होत नाहीये। आणि सर्वात मोठी बाब अशी आहे की अधिकारी उत्तरही देत नाहीत। त्यांना तुम्ही फोन करा, तुम्ही त्यांना काही विचारा, इथे कोण नाही उत्तर द्यायला तुम्हाला। मात्र एवढंच आहे की सध्या काय इश्यू आहे, कुठे इश्यू आहे, काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे तेही सांगायला कोण उभे राहत नाही। फक्त एवढेच आहेत जे आपले प्रवासी 7 नंतर निघतात घरातून, त्यांना एवढंच आहे की तुम्ही बघून आपल्या प्रमाणे निघा, नाहीतर आपल्या ऑफिसला कळवा काय इश्यू आहे, नाहीतर अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावा। बरं, पण प्रशांत, साधारण अधिकृत काही माहिती देण्यात येते का किंवा तिथे काही अनाउन्समेंट सध्या करण्यात येते का? तुम्ही सध्या कोणत्या स्टेशनवर आहात तिथून काही माहिती मिळते का? अनाउन्समेंट फक्त एवढंच करण्यात येत आहे की या वेळीचा हा लोकल कॅन्सल करण्यात आलाय। 6:45 जे लोकल होतं ते कॅन्सल करण्यात आला, 6:33 जे लोकल होता ते कॅन्सल करण्यात आलं, पण कारण काय त्या मागचं कोणालाही माहित नाही सध्या। बरं प्रशांत, असेच सोबत रहा। आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहतोय। पश्चिम रेल्वेवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे कार्यालयात लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने निघालेल्या चाकरमान्यांना मोठा फटका बसलाय। तांत्रिक कारणामुळे फास्ट मार्गाला फटका बसला असून चर्चगेटकडे जाणाऱ्या 15 ते 20 मिनिट गाड्या या विलंबाने सुरू आहेत आणि सकाळी 6 वाजेपासून पश्चिम रेल्वेची ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। खरं तर पावसाचे दिवस आहेत, मात्र पावसाने काही उसंत घेतलेली आहे। मात्र आठवड्याचा हा पहिला दिवस आणि तरी देखील पश्चिम रेल्वेवर हा तांत्रिक बिघाड झाला असल्याचं पाहायला मिळतंय।